अशी आपली चालू असलेली ही वारी, या वारीचा या वर्षीच्या उत्सवाची परिपूर्ती काल्याच्या कीर्तनाने आपल्याला करायची आहे. वारकरी संप्रदायामध्ये कुठलीही सेवा पूर्ण करत असताना काल्याचं कीर्तन खूप महत्वाचं सांगितलं. काल्याचं कीर्तन का करायचं, कशासाठी करायचं, तर काला हा असा आहे की जो मुळात देवांनाही दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काला खूप दुर्लभ आहे, तो सगळीकडेच दुर्लभ आहे. इतका दुर्लभ तो भगवंताला सुद्धा त्याच्या आयुष्यात एकदाच करता आला. विठ्ठल विठ्ठल तुम्ही पहा, भगवंताने कृष्ण अवतारामध्ये आल्यानंतर दोन महत्वाच्या लीला केल्या. त्यातली एक काल्याची लीला आहे आणि दुसरी रास लीला आहे. या दोन लीलांचा विचार केला तर मला तुम्ही सांगा, भागवतामध्ये कृष्णचरित्रामध्ये रासलीला किती वेळा झाली हो? एकदा. पुन्हा रासन एकदाच. आणि दुसरा विचार काल्याचा केला तर काल्याची लीला भगवंताने किती वेळा केली? एकदाच. का हो? कशामुळे? याची दोन कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की काला आणि रास या दोन गोष्टी देवाला सुद्धा दुर्लभ आहेत की त्याला एकदा करता आल्या, हे एक कारण. आणि दुसरं कारण आमच्या महाराजांनी एकदा सांगितलं होतं की काल्याची लीला एकदाच का झाली, रास लीला एकदाच का झाली? कारण एकदा सुरू केलेला रास आणि एकदा सुरू केलेला काला अजूनही संपलेला नाहीये. दुसऱ्यांदा कुठे करणार? विठ्ठल विठ्ठल. भगवंताने सुरू केलेली रासलीला अजूनही वृंदावनात चालू आहे. भगवंताने सुरू केलेला काला अजूनही चालू आहे. अहो, भगवंताने सुरू केलेला वृंदावनातला काला कदाचित मागे पुढे होत असेल, पण तो काला आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी अजून मोठ्या प्रमाणात करून जिवंत ठेवला. तुम्ही पहा, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही आठवडा असा नसेल की महाराष्ट्रात कुठेतरी काला होत नाहीये. कुठेही पहा, फक्त एकादशीचा अपवाद वगळता रोज कुठे ना कुठे काला आहे. विठ्ठल विठ्ठल. फक्त अजून भगरीचा काला करण्याचं फॅड आलेलं नाही म्हणून एकादशीला काला होत नाही. आपण एकादशीचा उपवास करतो आणि त्या लाह्या एकादशीला चालत नाही आणि एकादशीला काला करू नये म्हणून आपल्याकडे काला होत नाही. पण एकादशी वगळता एक दिवसही असा नसेल की सगळीकडे काला होतो, कुठे काला नाही असं नाही. मग मला एक सांगा, मगाशी मी एक वाक्य बोलताना म्हणालो की काला दुर्लभ आहे. काला दुर्लभ आहे. काला दुर्लभ आहे. मग आठवड्यातला एकही दिवस असा नसतो की कुठे ना कुठेतरी काला नाहीये. सगळीकडे काला कुठेतरी आहे. मग याला दुर्लभ म्हणतात का? याला दुर्लभ म्हणतात. आता मला सांगा, दुर्लभ या शब्दाचा अर्थ काय? की जे मिळण्यासाठी कठीण आहे त्याला दुर्लभ म्हणतात. जे सहज प्राप्त होत नाही त्याला काय म्हणतो आपण? दुर्लभ आहे. दुर्लभ. अहो, त्यांची भेट फार दुर्लभ झाली म्हणजे काय? भेटत नाही असं त्याचा अर्थ असतो. भेटत नाही एवढाच अर्थ असतो. म्हणजे एखादी गोष्ट मिळण्यासाठी कठीण होणं याला दुर्लभ म्हणतो आपण. लक्ष देऊन ऐका, झोपलेले आहेत ना कोणी? इकडे झोपले. तर दुर्लभ या शब्दाचा अर्थ होतो की जी गोष्ट मिळण्यास कठीण असते. मग काला तर सगळीकडे मिळतो. काला आपल्याला कुठे ना कुठे. आता आज आपण इथं दहीहंडी फोडल्यानंतर सगळ्यांना काला मिळणार आहे की नाही? मग तो दुर्लभ असता तर मिळाला असता का? मग त्याला दुर्लभ का म्हटलंय? मग तुम्ही म्हणाल ते वैकुंठी तो ऐसे नाही, ते वैकुंठात दुर्लभ आहे, भूतलावर नाही. असं नाही, भूतलावर सुद्धा काला दुर्लभ आहे. कशामुळे? त्याचं कारण असं आहे की भूतलावर आपल्याला काला मिळतो असं जर तुम्ही म्हणत असाल तर दहीलाही मिळू शकते, काला नाही मिळू शकत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगतो, गोंधळून जाऊ नका. दही लाही मिळू शकते आणि काला नाही मिळू शकत. म्हणजे काय? दही आणि लाहीचं एकत्रीकरण केल्यानंतर तो काला होत असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग ती दही आणि लाही हातावर पडली याचा अर्थ काला हातावर पडला असं होतं का? तर असं होत नाही महाराज. का होत नाही? त्याचं कारण असं आहे, आता आपण जे प्रमाण म्हणालो त्या प्रमाणाचा उत्तरार्ध पहा. काला दुर्लभ यासाठी आहे, तो लाभ कुठे प्राप्त होतो? तर विशेष हा लाभ